नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता कंबाईन ग्रुपची ऍड येऊन जवळपास मला वाटते आता 10 दिवस झाले, 10-11 दिवस. अजून विद्यार्थी सांगत आहेत की सर माझ्या फॉर्ममध्ये खूप भरताना इश्यू येत आहे किंवा कोणी पेमेंट केलं तर त्यांचं सक्सेसफुल नाही दाखवत आहे, अनपेड दाखवत आहे. अशा विद्यार्थ्यांनी काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण अजून मला वाटते जवळपास अजून 10 दिवस उरलेले आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी अजून काही जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही, काही विद्यार्थ्यांची फीस मध्ये भरताना काही इश्यू येत आहेत, तरी काही काळजी करायची नाही. ते 24 तासाच्या नंतर काय होते ते अपडेट होते. मग आपली जे महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर एकूण पदे किती आहे? 552. तर एकूण पदे किती काढली? 552. त्यामध्ये महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर कधी आहे ती? रविवार दिनांक 14 जून 2026. मला वाटते आता जवळपास 53-54 दिवस उरलेले आहेत आता एक्झामला. मग काय म्हणते त्याच्यामध्ये कोणकोणते पदे आहेत? मग सहाय्यक कक्ष अधिकारी गट व अराजपत्रित. तर त्याचे एकूण पदे किती आहेत? 6. त्याच्यामध्ये मर्दाला 1 आहे, अनुसूचित जाती भजप 1, इतर मागासवर्गाला किती आहेत? 2 आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाला किती आहेत? 1, आर्थिक दुर्बल घटकाला 1, म्हणजे एकूण 6 पदे. त्याच्यानंतर सर्वसाधारण महिलाला किती आहे? सहाय्यक कक्ष पदे म्हणजे एएसओ. एएसओ कसा असते विद्यार्थी मित्रांनो? प्रत्येक ऍड मध्ये एएसओ ची जागे कमीच असतात, पण आता जे किती दिले जागे? यावेळेस 6 जागी. म्हणजे अजून एक्झाम होण्यापर्यंत किंवा अजून प्री मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत जेव्हा जातात तोपर्यंत जागे याच्यामध्ये अजून चढ उतार होऊ शकते, म्हणजे कमी जास्त होऊ शकतात, अजून वाढतात. त्यामुळे आपण कोणी जागे कमी आहेत असं मनात शंका न करता सर्वांनी ऍप्लिकेशन करून घ्या. ऍप्लिकेशन म्हणजे अप्लाय करायला पाहू. त्याच्यामध्ये एसटीआय ची किती आहे? एसटीआय ची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. तर यामध्ये एसटीआय ची किती आहे? तर 236. यावेळेस एसटीआय ची चांगली जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीला एक पण जागा नाही. विद्यार्थी मित्र विद्यार्थ्यांचे अजून फोन येत आहेत, सर माझं एसी आहे पण एसी ला एक पण जागा नाही हो एसी मध्ये सर्वसाधारण. पण असं मनात शंका न धरता, कारण हे आयोगाचं कसं असते, आपल्या आयोग टाइम टेबल नुसार त्यांना फॉलो करत असते. टाइम टेबल म्हणजे त्याच्या टाइम टेबल नुसार ते जाहिरात देत असते. मग आता जरी जागे नसले एसी ला, तर येणारे जे मेन्स असेल इंटरव्ह्यू असेल तोपर्यंत अजून जागेमध्ये मला वाटते जवळपास 300-400 जागे वाढायची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 700-800 ची ऍड होणार आहे, म्हणजे 900 पर्यंतची ऍड जाणार आहे. त्यामध्ये एसीला पण वाढणार, जे राहिलेले जे कास्टमध्ये आहेत त्यांना पण अजून चढ उतार म्हणजे कमी जास्त जागा अजून होऊ शकतात. त्यामुळे आयोगाने आता चान्स दिलाय ऍप्लिकेशन करायला, म्हणजे जागा नसतील म्हणून विद्यार्थ्यांनी असं मनात शंका न करता आपण ऍप्लिकेशन करून घ्यावे. पण नंतर आपल्याला आयोग चान्स देणार नाही, कारण तारीख निघून गेल्यानंतर आयोग आपल्याला तारीख वाढून देणार नाही, किंवा तुमचं ऍप्लिकेशन राहिलं होतं आता एसीला जागे वाढले म्हणून आपल्याला पुन्हा चान्स भेटणार नाही. त्यामुळे आपण या परीक्षेपासून वंचित न राहता आता आपण ऍप्लिकेशन करून घ्यावे, कारण नंतर जागा याच्यामध्ये कमी जास्त वाढ होऊ शकतात. त्याच्यामध्ये आता एसटीला किती आहेत? अनुसूचित जमाती म्हणजे एसटी ला किती? 28. त्याच्यामध्ये सर्वसाधारण किती? 19. म्हणजे खूप जागा आहेत. एसटी साठी खूप मस्त संधी आहे एकदम. त्याच्यामध्ये भजप 5, भजप 2 आणि सामाजिक शैक्षणिक इतर शैक्षणिक मागासवर्ग. एकूण पदे किती आहे त्याचे? एकूण आरक्षित पदे 106. आणि म्हणजे अराखीव म्हणजे काय? ओपन. म्हणजे याच्यात ऑल कास्टचे म्हणजे एसी असेल, एसटी असेल किंवा सगळ्याच कास्टचे जे आता एसीला इथं जागा देत नसतील तरी पण आपण हे 130च्या जागाचं आपण हे करू शकतात, टार्गेट करू शकतो. मग टोटल एसटी किती झाले? 236 जागा. त्याच्यामध्ये खेळाडूला 1 आहे, एसटी खेळाडूला 1 आणि इतर मागासवर्गीय खेळाडूमध्ये आणि शैक्षणिक मागासवर्गामध्ये 1 आणि
अराखीव खेळाडू पण 7 जागा, म्हणजे खेळाडूला यावेळेस एसटीआय मध्ये खूप चांगली संधी आहे, भरपूर जागा आहेत यावेळेस. नेक्स्ट बघूया पोलीस उपनिरीक्षक. म्हणजे सगळे कंबाईन बी म्हणलं की सगळ्या विद्यार्थ्यांची एकच नजर असते की पीएसआय व्हायचं. कंबाईन बी ची ऍड आली म्हणले की पीएसआयचं टार्गेट असते. तर यावेळेस पीएसआय ला पण चांगली जागा आली, म्हणजे 310 पदे काढली आहे यावेळेस पीएसआय. आणि मागच्या वेळेस काय झाले विद्यार्थी मित्रांनो, जवळपास मला वाटते 100 ते 150 विद्यार्थी क्वालिफाय झाले ग्राउंड साठी. मुलं वाट बघतात पीएसआय ची ऍड कधी येणार आहे, कधी येणार आहे, पण ऍक्च्युअली विद्यार्थी ग्राउंडला क्वालिफाय झाले. म्हणजे जवळपास 170 ते 160 ते 170 च्या दरम्यान विद्यार्थी क्वालिफाय झाले, म्हणजे अनक्वालिफाय झाले. राखीव जागा तसेच ऍड मध्ये राखीव होऊन गेली, म्हणजे राहून गेले. तर यावेळेस 310 जरी झाले तरी अजून प्री मेन्स होणे, फ्री झाली मेन्स आणि नंतर इंटरव्ह्यूच्या तोपर्यंत अजून पीएसआयच्या जागेमध्ये सुद्धा एक मला वाटते 150 ते 200 जागे अजून त्याच्यामध्ये ऍड होतील, म्हणजे हे 500च्या जवळपास जातील. मग पीएसआय मध्ये अनुसूचित जातीला चांगली जागा आहे. सर्वसाधारण ते 19 आणि अनुसूचित जमातीला सर्वसाधारण ते 17, व्हीजेएनटीला सर्वसाधारण ते 8, इतर मागासवर्गीयांना सर्वसाधारण खूप चांगली संधी आहे. ओबीसी वाल्यांना, अदर बॅकवर्ड क्लास वाल्यांना खूप चांगली संधी आहे, कारण जवळपास 53 जागा पीएसआयचे सर्वसाधारण जागा आहेत, म्हणजे खूप चांगलं संधी आहे इथे. आणि राखीव ओपन किती आहेत 38 आणि टोटल किती 200 आहेत सर्वसाधारण. त्याच्यामध्ये खेळाडूला 2 आहे, पुन्हा अनुसूचित जाती खेळाडूला 1 आहे, पुन्हा याच्यात ओपन खेळाडूला 3 आहे. म्हणजे टोटल खेळाडूंना पीएसआय ला पण खूप चांगली संधी आहे स्पोर्ट वाल्या विद्यार्थ्यांसाठी. मग एवढं त्याच्यानंतर काय बघू आपण, तर पदे वगैरे बघितले आपण, एएसओ चे पदे बघितलो, एसटीआय चे पदे बघितलो, त्याच्यानंतर पीएसआय चे पदे बघितलो, त्याच्यात सबकास्ट अजून सर्वसाधारण अराखीव बघितलो, इतर मागासवर्गाचे बघितलो, ओबीसी वाल्यांचे, एसटी एससी सगळे. तर सर्व बघितल्याच्या नंतर मग अर्ज सादर करण्याचा कालावधी कसा आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी काय आहे, तर 10 एप्रिल पासून सुरू झाली अर्ज सादर करण्याचा कालावधी. म्हणजे जवळपास मला वाटते 10 दिवस उलटून गेले आता, तरी पण अजून विद्यार्थ्यांचा इश्यू काय सॉल्व्ह होतच नाही. रोज फोन करतात, सर माझं पेमेंट झालं नाही, काय म्हणतात इश्यू येत आहे सर फॉर्म भरायला. पण आपण वेळ न वाया घालवता 25 तारीख, काय विद्यार्थी काय करतात 30 एप्रिल आहे 10 दिवस बघूया नंतर भरूया. पण 25, 26, 27 ची तारीख वाट न बघता आजपासूनच आपण ऍप्लिकेशन करून ठेवायचं, किंवा पेमेंट 1-2 दिवसाला केलं तरी चालते. मग पण पुन्हा ऍप्लिकेशन करायला इश्यू होते, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक, तर शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक कधी आहे 30 एप्रिल 11:59 म्हणजे 30 एप्रिल त्याचे काय चलन भरण्याचा पण कालावधी आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक, तर ऑफलाईन चलन भरायचं असेल तर त्याची तारीख आहे 2 मे 2026 आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 4 मे 2026. म्हणजे हे ऑफलाईनची वाट न बघता आपण ऑनलाईन पेमेंट केले चांगलं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं आता हे याच्यामध्ये काय डॉक्युमेंट्स वगैरे आणि आरक्षणाचं वगैरे थोडं बघूया, चर्चा करूया. विद्यार्थी खूप म्हणजे खूप शंका, म्हणजे त्यांच्या मनामध्ये खूप शंका आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या वर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मगाशी मी ते सांगत होतो, कारण विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहेत की सर माझ्या कारला जागेच नाही, तर मी ऍप्लिकेशन कसं करू, फॉर्म कसं भरू. म्हणजे हे आयोगानं सुद्धा स्वतःहून सांगितलं की आयोगानं तुम्ही ह्या आताच्या ऍडवर विचार न करता येणाऱ्या काळामध्ये भरपूर या जागेमध्ये अजून खूप पदामध्ये ऍड होणार आहेत. म्हणजे जे कास्ट सब कास्ट सगळेच आरक्षणामध्ये जागे म्हणजे कमी जास्त अजून जागे वाढणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आता संभ्रमात न राहता
आता तुम्हाला आयोगाने चान्स दिले तर ऍप्लिकेशन करून ठेवा, कारण नंतर तुम्हाला आयोग तारीख देणार नाही, किंवा तुम्ही आता जागे वाढले तर ह्या काळात मगाशी अगोदर जागे नव्हते आता वाढले तर त्यांनी जागे ऍप्लिकेशन करून घ्या, असं आयोग कधीच करत नाही आणि आतापर्यंत कधी केलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऍप्लिकेशन करून ठेवा, कारण भविष्यात जागे वाढले तर तुम्हाला अजून इश्यू येणार नाही. त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरून घ्यावा. तर नेक्स्ट, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. काय म्हणते, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत काय म्हणते, जेवढे काय त्याच्यामध्ये जागांमध्ये कमी जास्त वाढ झाली किंवा आपली जागे झाले, कारचे आरक्षण कमी जास्त काही झाले तरी फायनल आपल्या इंटरव्ह्यूच्या तिथपर्यंत आयोग कायम ठेवला असं सांगण्यात येते. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त समवर्गातील पदाचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रिकाद्वारे करण्यात येईल. याचं पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा समवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज केला नसल्याची व त्याच्या निवडीसाठी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, आयोग अगोदरच सांगते की आरक्षणामध्ये अजून कमी जास्त आरक्षण जे आपल्या ज्या आरक्षित जागे आहेत त्याच्यामध्ये आता जरी जागे नसले तरी आपण फॉर्म भरण्यापासून वंचित कोणी राहू नये. मग तुम्ही नंतर तक्रार जरी केलं, फॉर्म न भरता तुम्ही जर पुन्हा जागे वाढल्याच्या नंतर तुम्ही तक्रार जरी केलं तर तुमची तक्रार कोणीच घेणार नाही, म्हणजे त्यास आयोग जबाबदार राहणार नाही. ही आयोगानं फुलं डायरेक्ट सांगून टाकली. त्यामुळे आपण ऍप्लिकेशन करून घ्यावे. नेक्स्ट काय म्हणते, नेक्स्ट बघूया आपण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 12 फेब्रुवारी 2019 ची तारीख काय दिली, 12 फेब्रुवारी 2019 ते 31 मे 2021 आणि तदनंतर शासनाने या संदर्भातील वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी बघायचं. डायरेक्ट आयोगानं मेन्शन केली तर 2025-26 किंवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे परंतु अर्ज सादर स्वीकारण्याचा दिनांक बघा, तारीख सुद्धा दिली आहे मला, डायरेक्ट तारीख दिली, म्हणजे ह्या तारखेच्या मध्ये ज्याचं प्रमाणपत्र आहे त्यांनी ऍप्लिकेशन करून ते प्रमाणपत्र आपलं अपलोड करू शकतात. तर 30 एप्रिल 2026 व त्यापूर्वीचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी काय करतात, सर माझ्याकडे ईडब्ल्यूएस आहे, यस करतात, पण ते अर्ज अपलोड करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आयोगाने सर डायरेक्ट सांगितले. नेक्स्ट बघूया, शासन सूचित पत्रक इतर भागात भोजन कल्याण विभाग व 9 मार्च 2026 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे उमेदवारांनी 2025-26 किंवा मध्ये किंवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अनिवार्य राहील. म्हणजे आयोगाने काय उत्पन्नाची मर्यादा पण वाढवलेली आहे. म्हणजे आयोग काय म्हणते 2025-26 किंवा 2026-27 चे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून ते आपल्या ऍप्लिकेशन मध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा मेन्शन करून त्याचं अॅन्युअल इन्कम किती आहे ते प्रमाणपत्र सुद्धा आपण अपलोड करणं गरजेचं आहे. नंतर आपण बघूया नवीन विद्यार्थी जे यावर्षी जे नवीन काही विद्यार्थी आता नुकतेच ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जे नुकतेच बाहेर पडले त्यांच्यासाठी काही विद्यार्थ्यांना माहिती नाही की सर पात्रता काय, म्हणजे एज लिमिट काय, ते सर्व ते पण बघूया. नवीन विद्यार्थ्यांसाठी पण आपण बघूया. त्यांचे पण फोन येत आहेत, सर माझं असं एवढं हे आहे, डिग्री आहे, ग्रॅज्युएशन आहे आणि कधीपर्यंत त्यांना म्हणजे एज लिमिट काय आहे,
फॉर्म भरू शकता का, अप्लाय करू शकता का, हे रोज 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 कोणी नाही, ते पण बघून घेऊया. सहाय्यक कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याचं वयोमर्यादा किती आहे? एएसओ. असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे हे मंत्रालयातील पोस्ट आहे, म्हणजे कंबाईन ग्रुप मधली सर्वात मोठी पोस्ट आहे. म्हणजे जसे की मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव, हे अशा मुख्य सचिव अशा डिपार्टमेंट मध्ये हे एएसओ काम करत असतात. म्हणजे कायमस्वरूपी यांची ड्युटी जी असते ते मंत्रालयामध्येच असते, एकदम निवांत. मला वाटते मंत्रालयामधला कलेक्टर असल्यासारखं एकदम निवांत ड्युटी असते एएसओची. एएसओ पेक्षा मला वाटते विद्यार्थी मित्रांनो कंबाईन ग्रुप बी मध्ये एएसओ पेक्षा ड्युटी कोणतीच चांगली नाही. म्हणजे चांगली नाही असं नाही, एसटीआय पण त्याच्यात चांगली आहे, पीएसआय पण चांगली आहे, पण एएसओ एकदम रिलॅक्स. ज्यांना मुंबईमध्ये प्रॉपर राहायचं आहे त्यांनी एएसओ वरच टार्गेट करून पूर्ण तयारी करायची. एएसओ साठीचं वयोमर्यादा काय? 1 ऑगस्ट 2026. एसटीआय असेल त्याच्यात पीएसआय पण असेल, एसटीआय असेल त्याच्यात पीएसआय पण असेल. तर किमान अमागास किंवा मागासवर्गीय उमेदवारांकरता किमान किती वय आहे? 18 वर्ष. आणि अमागास म्हणजे त्यांच्यासाठी किती आहे? 38 वर्ष. आणि मागासवर्गीय अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किती आहे? 43 वर्ष. आणि दिव्यांग उमेदवार जे आहे तर वयाच्या 45 वर्षापर्यंत आहे. आता त्याच्यात काय म्हणजे शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता काय? संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा म्हणजे डिग्री, आपलं ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएट. तिच्या समतुल्य असणारी घोषित केलेली इतर कोणतीही पदे मारतात. पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेत तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाल आधारे संबंधित वर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित वर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी केलेली अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे सांगायचं सरळ सांगायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी थर्ड इयर मध्ये असतात, म्हणजे जे की सेकंड इयर पास होऊन थर्ड इयर मध्ये अपियर होतात. मग जे अपियर असणारे विद्यार्थी पण काय करू शकतात की हे कंबाईन ग्रुप बी चा फॉर्म भरू शकतात. कारण आयोग काय सांगतंय, तुम्ही प्रीचा रिझल्ट लागून मेनच्या रिझल्ट पर्यंत तुम्ही डिग्री पास आउट करून म्हणजे 6 महिन्याचा वेळ भेटते, तर तोपर्यंत निश्चितच तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. म्हणजे तुम्ही जर इकडे जर चांगला अभ्यास करून चांगले म्हणजे तुमचा जर ग्रॅज्युएशन मध्ये जर ज्यांचं चांगलं ग्रॅज्युएशनला आर्ट बॅकग्राऊंड असतील किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड असतील, काही सायन्स बॅकग्राऊंड पण असतील, त्यांचं बेसिक चांगलं आहे, त्यांनी मनातून खूप चांगले 2-3 वर्ष देऊन अभ्यास केलेले विद्यार्थी आहेत जे थर्ड इयर मध्ये अपियर झाले, त्यांना जर प्री जर ते क्वालिफाय झाले तर मेन्सचा रिझल्ट लागेपर्यंत, मेन्सचा जेव्हा फॉर्म भरायची डेट येईपर्यंत तोपर्यंत जर त्यांनी थर्ड इयरचा सेमिस्टर पास आउट झाले तर तोपर्यंत त्यांचा रिझल्ट ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे त्यांनी पण जे अपियर आहे थर्ड इयरला, जे सेकंड इयर पास आउट होऊन जे थर्ड इयर मध्ये अपियर झाले, त्यांनी पण हे अप्लाय करून म्हणजे त्यांना पण या आयोगाने चान्स देईल, त्यांनी पण हे फॉर्म भरू शकतात. तर याच्यामध्ये काही शारीरिक पात्रता आहे, म्हणजे जे की पीएसआय साठी जे मुलं आहेत, पीएसआय चे मुलं जे एकच प्रॉब्लेम आहे सर हाईट. त्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक साठी किती हाईट पाहिजे, तर उंची 165 सेंटीमीटर कमीत कमी, जास्तीत जास्त किती 8 फूट भी जमते, 7 फूट भी जमते, किती पण जमते, पण कमीत कमी आयोगाने सेंटीमीटर मध्ये मोजताना 165 असणे आवश्यक आहे, मिनिमम 165. त्याच्यामध्ये छाती किती असते, 79 न फुगविता, आणि फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर आवश्यक असते. काही विद्यार्थी एवढी मोठी चूक करतात, त्यांची छाती बरोबर असं सायलेंट थांबलं तरी पण भरू शकते, तरी पण विद्यार्थी काय करतात, मोजताना स्टार्टिंगलाच फुगवतात. मग आता 5 सेंटीमीटर फुगवायचे असते तेव्हा फुगतच नाही, मग इथं अनक्वालिफाय होतात. त्यामुळे असे चुका करू नका विद्यार्थी, जे मायनर चुका राहतात ते चांगलं, त्यामुळेच आम्ही आहोत, मग तुम्हाला गायडन्स करण्याकरता ते सांगण्याकरताच आम्ही आहोत. त्यामुळे असे व्हिडिओ बघत जावा किंवा असं तुम्ही अनुभवी शिक्षकाचं मार्गदर्शन घेऊन फॉर्म भरत जावा. डायरेक्ट काय विद्यार्थी काय करतात, मला सगळं येतंय, मी स्वतः फॉर्म भरतो, नोटिफिकेशन वाचत नाहीत, काय नाही, डायरेक्ट फॉर्म भरायला सुरू करतात. मग पुन्हा तिथं गेलं, मग कोणतं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं किंवा तारीख वगैरे टाकायचं असेल तिथं चुका करतात. मग पुन्हा म्हणतात सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला, हे झाला.
त्यामुळे असे व्हिडिओ बघायचं, लेक्चर बघायचं, मग सगळं नोटिफिकेशन पूर्णच्या पूर्ण अर्ज सादर करण्याच्या कालावधीपासून ते शारीरिक पात्रता असेल किंवा वयाची मर्यादा असेल, हे सगळं जागेचं समांतर आरक्षणाचं पूर्ण काटेकोर बघून मग फॉर्म भरायचं, सगळं काही हे करून. त्याच्यामध्ये महिलांसाठी हे झालं पुरुषासाठी, म्हणजे हे मेलसाठी. आता फिमेलसाठी किती आहे? फिमेलसाठी महिला स्वतःची लिंग ओळख प्रतिपंथी अशी केल्या तर ते उमेदवाराकरता किती आहे? 157 सेंटीमीटर, म्हणजे आणवाणी, म्हणजे आपली पायातले शूज काढून किती हाईट पाहिजे महिलांची सुद्धा 157 सेंटीमीटर. तर आता आपण सगळं पात्रता बघितलो, अर्ज सादर करण्याचा कालावधी बघितलो, समांतर आरक्षणाचं काही थोडं बघितलो आपण. आणि याच्या नंतर आता मग काय पॅटर्न बघून घ्या आयोगाचा. त्याच्यामध्ये सिलेबस वगैरे कसं आहे, तर एएसओ, एसटीआय आणि पीएसआय. तर संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण किती आहेत? 100. हे मेन्स आहे, मेन्स. आणि सॉरी हे प्रीचे किती आहे? पूर्व परीक्षा 100 गुण आणि मेन्सला किती? 400 गुण. म्हणजे 2 पेपर असतात, 200 मार्काचे 2 पेपर. एक फर्स्ट लँग्वेजचे असतात 2 पेपर, एक मराठी आणि एक इंग्रजी. आणि सेकंड पेपर जे असतो जीएस, ते 200 मार्काचा. हे 100 प्रश्न 200 मार्क आणि हे 100 प्रश्न 200, म्हणजे जवळपास मेन्स किती मार्काचे असते? 400 मार्काचे मेन्स असते. तर त्याच्यामध्ये अजून काय? पूर्व परीक्षेचा अर्ज करण्याची पद्धत, पूर्व परीक्षेचा अर्ज करण्याची पद्धत. त्याच्यानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाईल तयार करणे, खाते तयार केलेले असल्यास मग खाते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे. म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपलं पहिलं रजिस्ट्रेशन करून मग पुन्हा अप्लाय करून मग आपण आपलं चॅनल वगैरे किंवा आपली फीस वगैरे भरू शकतो. अजून विद्यार्थी म्हणत आहेत सर माझे हे डॉक्युमेंट्स नाही, माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स नाही. म्हणजे आपले जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, जसं की उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल, ईडब्ल्यूएस कोणाचा सर्टिफिकेट असेल किंवा ओबीसी असेल तर ओबीसी वाल्याचे सर्टिफिकेट असेल, हे पूर्ण आपल्या चांगलं बघून व्यवस्थितरित्या अपलोड करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आता आपलं फॉर्म भरताना नवीन विद्यार्थ्यांचे कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत? ईडब्ल्यूएस असल्यावर सामाजिक मागासवर्गीय असल्यावरचा पुरावा, ते किती केबी मध्ये पाहिजे? 50 केबी. आणि जास्तीत जास्त साईज किती? 500 केबी. आर्थिकदृष्ट्या डोळबळ घटकापैकी असल्याबाबतचा पुरावा, हे पण लागते. त्याची साईज पूर्ण डॉक्युमेंटची सेमच आहे. कमीत कमी साईज किती पाहिजे? 50 केबी आणि जास्तीत जास्त किती? 500 केबी. आज त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ते पण त्याची तारीख दिली आहे 2025-26 किंवा 2026-27. दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्राचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा, पूर्व परीक्षेच्या करता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, मुख्य परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल लागू असेल 53. त्यानंतर काय आपले अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. एवढ्या पूर्ण डॉक्युमेंट्स काय? साईज 50 ते 500 केबी. हे वरील जे 7-8 जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण आपण खात्रीपूर्वक डॉक्युमेंट्स जमा करून गोळा करून त्याच्यावरची तारीख, नाव घेऊन आपलं कुठे करेक्शन आहे का पूर्ण खात्री करून आपण व्यवस्थितरित्या अपलोड करणे आवश्यक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रांना ग्रुपना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण बनवत जाऊ. धन्यवाद.